आई वडिलांना वृद्धापकाळात त्रास होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने धाडसी निर्णय घेतला आहे। गावातील ज्येष्ठ नागरिक आई वडील यांना मुलांनी सांभाळलं नाही तर युवकांना ग्रामपंचायत कोणताही दाखला देणार नाही, वारसा नोंदही होणार नाही असा निर्णय तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने घेतला आहे। आई वडिलांना सांभाळा नाहीतर ग्रामपंचायत कोणताही दाखला घेणार नाही, वारसा नोंदही करणार नाही। उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने ठराव करून निर्णय घेतला आहे। गावातील ज्येष्ठ नागरिक यांना मुलांनी सांभाळलं नाही तर युवकांना आता फटका बसणार आहे। 5 ते 5.5 लोकसंख्या असणाऱ्या तळे हिप्परगा या गावात 1 ते 1.5 ज्येष्ठ नागरिक आहे। आई वडिलांना वृद्धापकाळात त्रास होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने हा धाडसी निर्णय घेतला आहे। त्यासोबतच गावाचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी गावात होल्डिंग्स आणि डिजिटल बॅनर्स न लावण्याचाही ठराव करण्यात आला आहे। तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने आई वडिलांसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। सर्वप्रथम मी तळे हिप्परगा ग्रामपंचायतीचं आणि सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचं कौतुक करतो आणि हा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल ग्रामस्थ आज खूप आनंदी आहेत। कारण काय होतं, आयुष्यभर मुलासाठी आई वडील कष्ट करतात आणि त्यात जर मुलाने आई वडिलांना बाहेर काढलं तर ती वेदना शब्दात नाही सांगू शकत आपण। हा जो निर्णय आहे त्यांचा कौतुकास्पद आहे, धाडसी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात मला वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातली ही पहिलीच आमची ग्रामपंचायत आहे असा निर्णय घेणारी। आणि दुसरी गोष्ट, जे डिजिटल लावल्यामुळे गावचं किंवा शहराचं विद्रुपीकरण होतंय त्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे। दोन समाजात ते निर्माण होत चालले होते ह्याच्यावरून डिजिटलवरून, त्याच्यासाठी तो एक निर्णय खूप महत्वाचा घेतलाय ग्रामपंचायतीचा। आणि सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य असेल, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मला वाटतं। आमची गावची लोकसंख्या म्हणजे मतदान आहे 4200 आणि मग लोकसंख्या आहे जवळजवळ 5,500 ते 6,000 पर्यंत लोकसंख्या आहे गावची। आणि हा धाडसी निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्यामुळे सर्व सदस्यांचं ग्रामपंचायतीचं आम्ही गावकरी म्हणून त्यांचं स्वागत करतो। ज्येष्ठ नागरिक जवळजवळ गावात आमचे 1000 ते 1200 ज्येष्ठ नागरिक आहेत। तरुण पिढी खूप मोठी आहे आणि त्या तरुण पिढीला एक आदर्श निर्णय घेतल्यामुळे त्या तरुण पिढीलाही म्हणजे कुठेतरी त्यांना की आई वडिलांना आपल्याला सांभाळलंच पाहिजे ही भावना त्यांच्या मनात निर्माण होईल।